नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने मँगो मलाई कुल्फी करणार आहोत आणि हे बनवायला खूपच सोपं आहे आणि अगदी मोजक्या साहित्यामध्ये ही कुल्फी तयार होते. जून महिना चालू आहे पण गरमी काही अजून कमी झालेली नाही. आंब्याचा सीझन आहे, आता संपतच आलेला आहे. आज मी हापूस आंब्यापासून ही कुल्फी बनवत आहे. लहान मुलांना तर कुल्फी खायला फारच आवडते. आंब्याचा सीझन संपण्या अगोदर तुम्ही देखील हे नक्की करून पहा. मँगो मलाई कुल्फीसाठी मी 1 लिटर फुल फॅट दूध घेतलेले आहे. कच्चंच दूध आहे हे. म्हशीच्या दुधाचा वापर मी करत आहे. आणि आता पसरट पॅनमध्ये दूध मी गरम करायला ठेवलेलं आहे. असं पसरट भांडं असलं की दूध पटकन आटलं जाते आणि खाली सतत आपल्याला अशी ढवळत राहायचं आहे आणि साईडने जी मलाई जमा होते ती पण आपल्याला काढून घेत राहायचं आहे आणि मलाई संपूर्ण आपण दुधामध्येच मिक्स करत राहायचं आहे. आणि दूध आपल्याला बघा असं गठ्ठसर थोडंसं होईपर्यंत आटवत राहायचं आहे. दूध असं बऱ्यापैकी गठ्ठ झाल्यानंतर आता आपल्याला साखर टाकून घ्यायचं आहे. अंदाजे पाववाटी साखर मी टाकून घेतलेलं आहे आणि साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता. हापूस आंबे गोड असल्यामुळे मी साखर कमी वापरलेली आहे. आणि आता मी थोडंसं काजू आणि थोडेसे पिस्ताचे तुकडे टाकून घेतलेले आहेत. आणि ड्रायफ्रूट्स तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. बिना ड्रायफ्रूट्सचं पण हे छानच लागते. यामध्ये मी वेलची पूड टाकलेली नाहीये, फक्त आंब्याचा स्वाद येण्याकरिता वेलचीचा वापर मी केलेला नाही. तुम्हाला आवडत असेल तर वेलची पूडही तुम्ही टाकू शकता. आता हे दूध आपण थंड करून घेऊया. दूध तर आपलं रेडी आहे. आता आपल्याला मँगोचा पल्प करायचा आहे. त्यासाठी मी 3 मोठ्या आकाराचे हापूस आंबे घेतलेले आहेत. वरची साल काढून आता सर्व मी फोड्या करून घेते. मी हापूस आंबे घेतलेले आहे. तुम्ही हापूस आंब्याऐवजी कोणत्याही आंब्याचा वापर करू शकता. याला कलर छान केशरी आहे, त्यामुळे आपल्या कुल्फीला पण छान सुंदर कलर येणार आहे. हे आंबे खूपच गोड आहेत, त्यामुळे मी साखरेचा वापर कमी केलेला आहे. आता सर्व तुकडे मी मिक्सर जारमध्ये टाकून असं छान पल्प करून घेतलेले आहे आणि पाणी न टाकताच आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. आता एका पसरट पॅनमध्ये मी मँगोचा पल्प टाकून घेतलेला आहे. आंब्याच्या पल्पमध्ये पण वॉटर कंटेंट असते आणि त्यामुळे आईस क्रिस्टल्स आपल्या कुल्फीला येऊ नये म्हणून आपण थोडा वेळ 1-2 मिनिट आपण हे छान आटून घेऊया. जर काही वॉटर कंटेंट असेल तर ते निघून जाईल. आणि बघा असं थोडंसं गठ्ठसर पल्प आता हे झालेलं आहे. आता हे आपण थंड करून घेऊया. थोडंसं थंड झाल्यानंतर आपण हे दुधामध्ये मिक्स करूया. आता हे बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. आता आपण हे दुधामध्ये मिक्स करून घेऊया. जर तुम्हाला पल्प आटवायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट पल्प यामध्ये ऍड करू शकता. मी थोडंसं आटून घेऊन पल्पला ऍड केलेलं आहे. दूध आणि आंब्याचा पल्प दोन्ही थंड झालेले आहेत. आता हे छान आपण एकजीव करून घेऊया. मिश्रण पूर्ण एकजीव झाल्यानंतर कुल्फीच्या मिश्रणाचा कलर पहा, काय सुंदर कलर आलेला आहे. हापूस आंब्याला रंग छान होता, त्यामुळे कुल्फीच्या मिश्रणाला नैसर्गिक पिवळा रंग खूपच छान आलेला आहे. आता कुल्फी मोल्ड आहेत माझ्याकडे, काही ॲल्युमिनियमचे आणि काही प्लास्टिकचे. कुल्फी मोल्ड्समध्ये थोडं मिश्रण मी आता टाकून घेते. या ॲल्युमिनियम मोल्ड्सला झाकणही आहे, पण मी आज फॉईलचा वापर करणार आहे. ॲल्युमिनियम फॉईलने मोल्ड्सला कव्हर करून वरती मी कुल्फी स्टिक लावून घेणार आहे. कुल्फी स्टिक सर्व आता मी लावून घेते आणि नंतर मग फ्रीजरला आपल्याला सेट करायला ठेवायचं, म्हणजे आपल्याला काढायला सोपं पडेल. थोडंसं चाकूने मी होल करून घेतलेलं आहे आणि कुल्फी स्टिक टाकून घेतलेलं आहे. कुल्फी स्टिक जर नसले तर आईस्क्रीम स्टिक्सचा वापर आपण करू शकतो. स्टिक्स लावून घेतलं की कुल्फी आपल्याला सहज काढता येते. आता सर्व मोल्ड्स माझे फिल करून झालेले आहेत. मिश्रण थोडंसं उरलं होतं म्हणून मी प्लास्टिक मोल्ड्समध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला याला फ्रीजरमध्ये 7-8 तासासाठी सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं. फ्रीजरची सेटिंग मॅक्झिममवर ठेवायचं आणि 7-8 तास झाल्यानंतर फ्रीजरमधून मी हे बाहेर काढून घेतलेलं आहे. आणि पहा कुल्फी छान सेट झालेली आहे आणि रंग तर पहा काय सुरेख रंग आलेला आहे. हापूस आंब्याचा ओरिजिनल कलर या कुल्फीला खूपच मस्त दिसत आहे. कुल्फी दिसायला जितकी सुरेख दिसत आहे, चवीला तितकीच भारी झालेली आहे. आणि काय रंग आलेला आहे या कुल्फीला. कोणतेही आर्टिफिशियल कलर न वापरता खूपच छान आपली कुल्फी बनलेली आहे. कुल्फी लवकर डिमोल्ड करण्यासाठी पाण्यामध्ये असं थोडंसं डिप करायचं. कुल्फी सहज निघते आणि स्टिक आपण आधीच लावून घेतलेलं आहे, त्यामुळे काढायला आपल्याला त्रास होत नाही. ही कुल्फी पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलंच असेल आणि लहान मुलं हे तेव्हाच फस्त करतात. यावर थोडेसे मी ड्रायफ्रूट्स गार्निश करून घेतलेले आहेत. आंबा जर अवेलेबल नसेल तरी पण आपण आटवलेल्या दुधाला मोल्डमध्ये भरून मलाई कुल्फीचा आस्वाद घेऊ शकतो. बाहेरची भेसळयुक्त कुल्फी खाण्याऐवजी अशी कुल्फी आपण घरी मुलांना बनवून देऊ शकतो. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये ही मँगो कुल्फी तयार होते. प्लास्टिक मोल्डमध्ये मी जी कुल्फी सेट करायला ठेवली होती ते पण मी तुम्हाला काढून दाखवते. कुल्फीचं पूर्ण मोल्डच पाण्यामध्ये डिप करायचं. प्लास्टिक स्टिक्स या मोल्डमध्ये असल्यामुळे कुल्फी सहज निघते. मँगो मलाई कुल्फी जर तुम्ही कधी ट्राय केलेली नसेल तर आंब्याचा सीझन संपण्याआधी नक्की ट्राय करा. कमीत कमी साहित्यामध्ये स्वादिष्ट मँगो कुल्फी आपली बनलेली आहे.
आजची मँगो मलाई कुल्फीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेळात वेळ काढून रेसिपी इथपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद.